नमस्कार. आपण ऐकतोय डॉक्टर सौ अनुराधा सुधीर कुलकर्णी लिखित तुका विठ्ठल सर्वांगी. आजचा आपला भाग चाललाय 25वा. सावळे सुंदर रूप मनोहर. तुकारामांच्या साक्षात्कारी नजरेला जे विठ्ठलाचं रूप दिसलं ते त्यांनी आपल्या शब्द सुवर्णात मढवून ठेवलेलं आहे. सावळे सुंदर रूप मनोहर, राहो निरंतर हृदयी माझे, आणिक काही इच्छा आम्हा नाही चाड, तुझे नाम गोड पांडुरंगा, जन्मोजन्मी ऐसे मागितले तुझ, आम्हासी सहज द्यावे आता, तुका म्हणे तुझ ऐसे जी दयाळ, धुंडिता सकळ नाही आम्हा. 3093 हा अभंग आहे. विठोबाच्या सावळ्या सुंदर मनोहर रूपाचं चिंतन माझ्या हृदयात चिरंतन चालावं. पांडुरंगा, तुझ्या गोड नाम जपा व्यतिरिक्त दुसरी काहीही इच्छा, दुसऱ्या कशाचीही चाड आम्हाला नाही आहे. तुझ्या भक्ती सुखाचंच मागणं आम्ही जन्मोजन्मी मागत आलो आहे. म्हणून आता तरी ते तू सहजतेने आम्हाला द्यावं. या भक्ती सुखात षडविकारांचा विक्षेप येऊ नये. तुकाराम म्हणतात, अहो देवा, तुमच्यासारखा दयावंत कितीही शोधलं तरी सापडणारच नाही. श्रीमुखाचं दर्शन यापरतं दुसरं सुखच नाही आहे. अर्थातच विठ्ठल दर्शन म्हणजेच फक्त पंढरपूरच्या मंदिरातील विठ्ठल मूर्तीचं दर्शन नाही आहे, तर चराचरात भरलेल्या विश्वंभराचं, भगवंताचं जिथे पाहू तिथे होणारं दर्शन आहे. आणि याच दर्शनासाठी तर तुकोबांनी केवढे आर्त सोसलेले होते. जिकडे पाहावे तिकडे देव, ऐसा भाव दे काही, काय केलो एकदेशी गुणदोषी संपन्न, तुका म्हणे विषमे सारी ठाणे धरी जीवासी. 2471 हा अभंग आहे. मी जिकडे पाहीन तिकडे मला देवच दृष्टीस पडावा. देवा, या भावाची दृष्टी तू मला दे. अनेक प्रकारच्या गुणदोषांनी मी भरलेलो असल्याने मला एकदेशीपणा आलेला आहे. तुझ्या सर्वात्मक रूपाऐवजी भेदभावाने युक्त अशा संसाराचाच प्रत्यय येतो आहे. माझ्या अंतःकरणातील ही सारी विषमता दूर करून देवा, तुम्ही इथे वास्तव्य करा, असं तुकोबा देवाला विनवतायत. ही तुकोबांची तीव्र आस फळाला आली. त्यासाठी त्यांना स्वतःच्या मीपणाची कक्षाच भेदावी लागली. वृत्ती ज्ञानाची कवाडं फोडून स्वस्वरूपाची अपरोक्षानुभूती घेतल्यानंतरच विठ्ठलाचं हे सुंदर ध्यान त्यांना दिसलंय. अशा रीतीने झालेल्या हरिदर्शनाचं तुकाराम वर्णन करतात. जेथे देखे तेथे उभा, अवघ्या गगनाचा गाभा, डोळा बैसले बैसले, ध्यान राहोनी संचले, तुका म्हणे सवे, आता असी जेत देवे. 972 हा अभंग आहे. चिदाकाशाचा म्हणजेच आत्मचैतन्याचा गाभा असलेला श्री विठ्ठल जिथे पाहू तिथे मला दिसतोय. कारण त्याचं रूप माझ्या डोळ्यातच बसलेलं आहे, त्याचंच ध्यान लागून राहिलेलं आहे. तुकाराम म्हणतात, आता आमच्या भोवताली जिकडे तिकडे देवच भरून उरलाय. हे रूप जसं सर्व व्यापक आहे तसंच ते अतिव सुंदर आणि सुखाला सुखरूप करणारं आहे. त्या सर्वात्मक परमात्म्याची अनुभूती अखंड घ्यावी असं तुकारामांना वाटतंय. पाहता श्रीमुख सुखावले सुख, डोळी यांची भूक न वजे माझ्या, जिव्हे गोड 3 अक्षरांचा रस, अमृत जयास फिके पुढे. 533 हा अभंग आहे. श्रीहरीचं रूप पाहताना सुखालाच सुख झालं तरी माझ्या डोळ्यांची त्या रूपाला पाहण्याची भूक भागत नाही आहे. जीभ विठ्ठल या 3 अक्षरांचा मधुर रस अनुभवती आहे. त्या नामोच्चाराच्या गोडीपुढे अमृतही फिकं झालेलं आहे. असे मधुर आणि सुखद विठोबांचं नामरूप आहे. चिदस्वरूप परमात्म्याचं शुद्ध रूप म्हणजे आमचा पांडुरंग आहे. संपूर्ण आध्यात्मिक विद्या त्याच्या दर्शनात सामावलेली आहे. हरिओम तत्सद्दिती सूत्राचे जे सार, कृपेचा सागर पांडुरंग. 3271 हा अभंग आहे. हरिओम तत्सत या सूत्राचं सार म्हणजे आमचा कृपासागर पांडुरंग आहे. कारण तो हरी म्हणजे विष्णूचा अवतार आहे. तोच ओम हे एकाक्षर ब्रह्म आहे आणि तोच तत्स्वरूप म्हणजे मायेच्या पलीकडे असलेलं परब्रह्म आहे. आणि तो सत म्हणजेच अखंड सत्तायुक्त आहे. म्हणजेच तो कधी कुठेही नाही असं नाही आहे.
असा एकमेवाद्वितीय असूनही तो भक्तांसाठी कृपावंत होतो. भक्ताला भक्ती प्रेम सुख देतो. विठोबा तर रंगाने काळा, मग त्याला संतांनी पांडुरंग म्हणजे दिव्य वर्णाचा असं का म्हटलं असावं? पंडूर म्हणजे श्वेत. विठ्ठल कांती प्रकाशासारखी लखलखीत असल्याचा अनुभव संतांना येत असल्यामुळे ते त्याला पांडुरंग म्हणतात. पांडुरंग कांतीची आध्यात्मिक संगती लावताना लक्षात येतं की स्थूल सूक्ष्म कारण आणि महाकारण या जीवाच्या 4 देहांचे रंग सांगितलेले आहेत. पंचमहाभूतांनी बनलेल्या स्थूल देहालाच लाल रंग, वासनामय सूक्ष्म देहाचा पांढरा रंग, ज्यामुळे जगत भान होतं. त्या अज्ञानरूपी कारण देहाचा काळा रंग आणि आत्मज्ञानरूपी महाकारण देहाचा सुंदर निळा रंग आहे, जो विठ्ठलाकडे संसारातल्याच सुखाचं मागणं मागायला जातो. त्याचं जगतभानाचं अज्ञान कायम असल्यामुळे त्याला विठोबा नुसताच काळा दिसतो. पण तुकारामांसारख्या संतश्रेष्ठांच्या शुद्ध आत्मज्ञानी नजरेला विठोबांचा रंग नीलरत्नाच्या प्रभेप्रमाणेच तेजस्वी दिसतो. म्हणून ते त्याच्या दिव्यतेचं पुन्हा पुन्हा वर्णन करतायत. धवळले जगदाकार आधार तो निरसला, लपो जाता नाही ठाव प्रकटे पहा पसारा, तुका म्हणे जीवेसाठी पडिली मिठी धुरेसी. 2556 हा अभंग आहे. पांडुरंगाच्या दिव्य दर्शनाने तुकारामांना सर्व जगतच चैतन्य प्रकाशाने उजळलेलं दिसतंय. त्या जगतदृश्यातील भेदभावाचा अंधार आता मावळून गेलाय. जीवपणाने कुठे लपायला जागाही नाही आहे. सर्वत्र ऐक्याचीच व्याप्ती आहे. या श्रेष्ठ परब्रह्म रूपाला तुकारामांनी पूर्ण समरसतेची मिठी दिलेली आहे. वैष्णवांच्या अत्युत्कट विष्णुभक्तीचं वर्णन करताना तुकारामांच्या पुढील अभंगात विठ्ठल भक्तीत रंगलेल्या वैष्णवांची तसंच त्यांच्या परिसराची सुंदर दृक प्रतिमा साकारलेली आहे. सोलीव जे सुख अतिसुखाहुनी, उभे ते अंगणी वैष्णवांच्या, वृंदावन सडे चौक रंग माळा, नाचे तो सोहळा देखोनिया, भूषण पंडित सदा सर्व काळ, मुद्रा आणि माळ तुळशी कंठी, नाम ओघ मुखी अमृताचे सार, मस्तक पवित्र सहित रचे, तुका म्हणे मोक्ष भक्ताची या काजा, नये हे वासना त्यांची करी. 301 हा अभंग आहे. विठ्ठल दर्शनाचं सुख कसं झालं तर सुखाच्या आतला गाभा सोलून सर्वात कोवळं असं सुखरूप तुकोबांना वैष्णवांच्या अंगणात उभं असलेलं दिसलं. त्या वैष्णवांच्या अंगणात तुळशी वृंदावन आहे. सडा संमार्जन केलेलं आहे. नाना रंगांनी सजलेल्या रांगोळ्या काढलेल्या आहेत. हा सगळा थाट पाहून देव तिथे मोठ्या हर्षभराने नाचतोय. वैष्णव गळ्यात तुळशीच्या माळा, अंगावर गंधाच्या मुद्रा, टिळे लावून सदा सुशोभित दिसतात. विठ्ठलाचं स्वरूप वर्णन करत असताना तुकोबा सांगतात की द्वारकेचे केळणे आले याची ठाया, पुढे भक्तराया चोजविता. 652 हा अभंग आहे. हा मूळचा द्वारकेचा माल आहे. तो भक्तांसाठी पंढरीला आलेला आहे. जो कोणी या मालाला हातात घेतो तो उद्धरूनच जातो. या पारमार्थिक ठेव्याला म्हणजेच विठोबाला तुकोबा गमतीने भूताचीही उपमा देतात. पंढरीचं भूत मोठे आल्या गेल्या झडपी वाटेत, तिथे नका जाऊ कोणी गेले आले परतोनी, तुका पंढरीसी गेला पुन्हा जन्मा नाही आला. 3115 हा अभंग आहे. एकदा का या भूताच्या सुंदर ध्यानाचं वेड लागलं ना की ते मानगुटीवरच बसतं. दुसरं काही सुचतच नाही. तेव्हा बाबांनो, कोणी त्याच्या वाटेला जाऊ नका. बघा, तुमचा हरपलेला अहंभाव जीवभाव परत येणारच नाही. तुका असाच त्याच्या गावी गेला, पुनश्च संसार भानात आलेलाच नाही आहे. अशा रीतीने तुकोबांनी आपल्या अभंगातून विठ्ठलाचं सुरेख दर्शन घडवलेलं आहे. त्याचे अनंत अवर्णनीय स्वरूप परोपरीने वर्णन केलेलं आहे. आनंद अद्वय नित्य निरामय, जे का निज ध्येय योगी यांचे, ते हे समचरण साजिरे विटेवरी, पहा भीमातिरी विठ्ठल रूप. 3273 हा अभंग आहे. विठ्ठलाचं स्वरूप आनंदमय, अद्वय म्हणजे दोनपण नसलेलं, नित्य नित्य म्हणजे अविनाशी, आणि निरामय निरामय म्हणजे शुद्ध ब्रह्मरूप आहे. याच निजवस्तूचं म्हणजे आत्मवस्तूचं योगी सदैव ध्यान करतात.
हे स्वरूप निर्गुण निराकार असूनही भक्तांच्यासाठी भीमा नदीकाठी विटेवर समचरण ठेवून विठ्ठल रूपाने शोभिवंतपणे उभं आहे. आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी.